नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, MECL तर्फे भरती असणार आहे. मिनरियल एक्सप्लोरेशन कंपनी लिमिटेड तर्फे इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. यासाठी मित्रांनो इथं पदांबद्दल बोलायला गेलं तर मल्टिपल पोस्टिंग असणार. इथं अकाउंटंट, हिंदी ट्रान्सलेशन, टेक्निशियन, असिस्टंट, स्टेनोग्राफर, त्यानंतर आपल्याला मेकॅनिक आणि ड्रायव्हर असे सारे इथं पद असणार मित्रांनो. इथं अप्लाय करण्यासाठी आपण 10वी पास, ITI पास, त्याच्यानंतर 12वी पास, आणि ग्रॅज्युएट डिग्री आणि PG डिग्री वाले आणि CA वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. आणि तुम्हाला याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल मित्रांनो, तर तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरून देईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम ID, फेसबुक ID आणि व्हॉट्सअप ग्रुपला मला मेसेज करायचा आहे. मी तुमचा फॉर्म तिथं फिल करून देईन मित्रांनो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. मित्रांनो, हा जो फॉर्म असणार MECL तर्फे असणार आहे. मिनरियल एक्सप्लोरेशन कन्सल्टन्सी लिमिटेड म्हणजे कॉर्पोरेशन लिमिटेड, गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस कंपनी असणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. नागपूरला याचं हेड ऑफिस आहे मित्रांनो. रिक्वायरमेंट जे असणार आहे नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग असणार आहे याच्यामध्ये MECL तर्फे. ओके, तर MECL कंपनीची डिटेल माहिती वगैरे दिलेली मित्रांनो कंपनीबद्दल. ओके, प्रोजेक्ट ऑफिसर नागपूरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप सारे चांगल्या ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळतात. बेसिक पे मिळतं, IDA मिळतं, HRA मिळतं, अलाउन्स मिळतं, PF कंट्रीब्युशन असतं, ग्रुप परफॉर्मन्स असतं, त्यानंतर मेडिकल इन्शुरन्स असतं मित्रांनो. इन्शुरन्स त्यानंतर आपल्याला 2 and 4 व्हीलरचं व्हेकलचं बिल्डिंग, हाऊस बिल्डिंगचं आपल्याला इथं लोन मिळत असतं मित्रांनो. ओके, इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सनी इथं आपल्याला अप्लाय करण्यासाठी CPSC फॉर्म याच्यावर आपल्याला अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन MECLच्या वेबसाईटवर अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, त्याचं नेम ऑफ द पोस्ट दिलेले आहे, डेट दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, एक्सपिरियन्स काय असणार आहे. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे कोड आपल्याला सॅलरी वगैरे ना, पोस्ट आपलं नाव, ग्रेड आपली, त्यानंतर वॅकन्सीज, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि आपल्याला एक्सपिरियन्स आणि मिनिमम एज क्रायटेरिया किती असणार आहे मॅक्सिमम. ओके, तर मॅक्झिमम एज क्रायटेरिया दिलेले आहे. अकाउंटंटसाठी स्किलसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याला सॅलरी असणार आहे 22,900 पासून 55,900. यामध्ये आपल्याला W7 आपला ग्रेड असणार आहे आणि एकूण इथं 6 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले CA वाले अप्लाय करू शकतो. आपल्याला मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे CA मधला. ओके, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. मॅक्झिमम आपण 30 इयर्स तक अप्लाय करू शकतो. त्यानंतर हिंदी ट्रान्सलेटरसाठी वॅकन्सी असणार आहे. याला पण सॅलरी असणार आहे W7. याच्यामध्ये आपल्याला सॅलरी असणार आहे 22,900 पासून 55,900. याच्यामध्ये आपल्याला एक वॅकन्सी बघायला मिळते OBC साठी. याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट हिंदी डिग्री आपल्याला पाहिजे, हिंदी अँड इंग्लिश सब्जेक्ट आपल्याला पाहिजे ग्रॅज्युएटमध्ये, आणि आपल्याला ट्रान्सलेटरचं आपल्याकडे टायपिंग सर्टिफिकेशन पाहिजे आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे आपल्याला, पण याच्यामध्ये पण 30 वर्षापर्यंत आपण मॅक्झिमम अप्लाय करू शकतो जास्तीत जास्त. ओके, आता याच्या सगळ्या पोस्ट असणार W7 W4च्या ग्रेड असणार आहे. याच्यामध्ये टेक्निशियनची असणार सगळ्यात पहिले सर्वे ड्राफ्टमॅनसाठी. याच्यामध्ये 20,200 पासून 49,300 एवढी सॅलरी असणार आहे. 15 वॅकन्सी याच्यामध्ये बघायला मिळतात कॅटेगरी वाईज, फ्रेश वॅकन्सी, बॅकलॉग वॅकन्सी मिळून. मॅट्रिफिकेशन विथ आपला ITI झालेलं पाहिजे सिव्हिलमध्ये. ओके, याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे अप्लाय करण्यासाठी. जास्तीत जास्त आपण 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. टेक्निशियन स्टॅम्पिंगसाठी वॅकन्सी असणार. याच्यात पण सॅलरी सेम आहे, 20,200 पासून 49,300. W4 आपला ग्रेड असणार आहे. याच्यामध्ये 2 वॅकन्सी बघायला मिळतात. BSc वाले अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. टेक्निशियन लॅबोरेटरीसाठी तो वॅकन्सी असणार आहे. सॅलरी सेम असणार आहे, 20,200 पासून 49,300. याच्यामध्ये आपल्याला W4 ग्रेड असणार आहे. ओके, याच्यामध्ये 3 वॅकन्सी, BSc केमिस्ट्री, फिजिक्स, जिओलॉजीवाले अप्लाय करू शकतो. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे याच्यामध्ये पण. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर वॅकन्सी असणार असिस्टंट मटेरियलसाठी. याच्यामध्ये पण आपल्याला सॅलरी चांगल्या प्रकारे बघायला मिळते, 20,200 पासून 49,300. याच्यामध्ये आपल्याला W4 ग्रेड असणारे 16 वॅकन्सी असणार. याच्यामध्ये पण ग्रॅज्युएट विथ आपल्याला मॅथमॅटिक्स, BSc BCom वाले अप्लाय करू शकतो. टायपिंग आपल्याला लागणार इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. ओके, याच्यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार. याच्यामध्ये पण 30 वर्षापर्यंत जास्तीत जास्त आपण अप्लाय करू शकतो. असिस्टंट अकाउंटंटसाठी वॅकन्सी असणार 20,200 पासून 49,300. सॅलरी असणार आहे, W4 ग्रेड असणार आहे. याचं टोटल 10 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, याच्यासाठी आपल्याला BCom वाले आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कॉमर्स अँड फायनान्स नॉलेजवाले इथं अप्लाय करू शकतो. कम्प्युटर अँड नॉलेज 3 वर्षाची आपल्याला क्वालिफिकेशन डिग्री पाहिजे आपल्याला. इथं आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे आहे. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो.
स्टेनोग्राफर हिंदीसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. इथं 20,200 पासून 49,300 पर्यंत सॅलरी असणार आहे. टोटल 4 वॅकेन्सी असणार आहे. ग्रॅज्युएट आणि स्टीमवाले अप्लाय करू शकता. तिथं आपल्याला शॉर्ट हँड टायपिंग म्हणजे आपल्याला स्टेनोग्राफरची टायपिंग आलेली पाहिजे 80 शब्द प्रति मिनिट आणि त्याच्यानंतर इंग्लिश टायपिंगचा कोर्स झालेला पाहिजे आपल्याला 40 शब्द प्रति मिनिट. तरच आपण अप्लाय करू शकतो हिंदी किंवा इंग्लिशमध्ये. ओके, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागला आपल्याला टायपिंगमध्ये शॉर्ट हँडमध्ये. ओके, 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. असिस्टंट हिंदीसाठी वॅकेन्सी असणार याच्यामध्ये हिंदी टायपिंगवाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये 20,200 पासून 49,300 सॅलरी असू शकते असणार आहे. सॉरी, SC साठी एक वॅकेन्सी असणार आहे. ग्रॅज्युएट हिंदी आणि इंग्लिश सब्जेक्ट आपल्याला पाहिजे ग्रॅज्युएट लेवलमध्ये आणि आपल्याला टायपिंग स्किल पाहिजे आपल्याला हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग. ओके, याच्यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. इलेक्ट्रिशियनसाठी वॅकेन्सी असणार आहे 20,200 पासून 49,300 पर्यंत सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये W4 आपला ग्रेड असणार आहे. एक वॅकेन्सी असणार आहे. मॅट्रिफिकेशन प्लस ITI वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये पण आपल्याला 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मशिनिस्टसाठी वॅकेन्सी असणार आहे 20,200 पासून 49,300 एवढी सॅलरी असणार आहे. टोटल 5 वॅकेन्सी असणार आहे. मॅट्रिफिकेशन प्लस ITI वाले अप्लाय करू शकता. 3 वर्षापर्यंत आपण इथं एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला ITI वाल्यांसाठी 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. टेक्निशियन ड्रिलिंगसाठी वॅकेन्सी असणार आहे. सॅलरी W4 आपल्याला ग्रेड असणार आहे. सॅलरी सेम 20,200 पासून 49,300 तर 12 वॅकेन्सी बघायला मिळतात. मॅट्रिफिकेशन ITI वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, ITI वाले आपले डिझेल मेकॅनिकल, मोटर मेकॅनिकल वाले, फिटर ट्रेड वाले. ओके, 3 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे. आफ्टर आपल्याला पासिंग ITI सर्टिफिकेशन झाल्यानंतर 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. मेकॅनिकलसाठी वॅकेन्सी असणार आहे 20,200 पासून 49,300 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये W4 आपल्याला सॅलरी असणार आहे. एकच वॅकेन्सी असणार आहे OBC NCL साठी. मॅट्रिफिकेशन विथ ITI वाले आपण अप्लाय करू शकतो. डिझेल अँड मोटर मेकॅनिकल वाले. ओके, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथं मेकॅनिकल ऑपरेटर डिलिंगसाठी वॅकेन्सी असणार आहे. W4 आपल्याला ग्रेड असणार आहे 20,200 पासून 49,300 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला फ्रेश वॅकेन्सी असणार आहे. टोटल 25 वॅकेन्सी मॅट्रिफिकेशन प्लस ITI वाले अप्लाय करू शकता. जसं की याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिकल मोटार ट्रेडवाले 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला. त्यामुळे 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो मॅक्झिमम. याच्यात सॅलरी जी असणार तर ज्युनियर ड्रायव्हरसाठी वॅकेन्सी असणार आहे. W3 साठी आपल्याला सॅलरी असणार आहे 19,600 पासून 47,900 एवढी सॅलरी असणार. फ्रेश वॅकेन्सी असणार आहे 6. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो मॅट्रिफिकेशन पासवाले, हेवी व्हेकल, मोटार व्हेकल आणि लाईट मोटार व्हेकलचा लायसन पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपण खाली येऊया. सिलेक्शन आपल्याला जे असणार आहे मित्रांनो इथं प्रोसेस वगैरे दिलेली आहे. सिलेक्शन जे आपल्याला शॉर्टलिस्टेड करणारे कॅन्डिडेट्सला अकॅडमिक आपलं बघणार आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स बघणार आहेत. त्यानंतर आपल्याला इथं रायटिंग टेस्ट असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. ओके, नागपूर सिटीमध्ये इथं होणार आहे सगळं काही सिलेक्शन प्रोसेस आणि परीक्षा वगैरे. ओके, स्क्रीनिंग आपल्याला असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लेवल चेकआउट करून घ्यायचं. रायटिंग टेस्टमध्ये आपल्याला 100% वेटलेस तिच्यावरच असणार सिलेक्शन रायटिंग एक्झामिनेशन्सवर. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावर आपलं सिलेक्शन होणार आहे. नागपूरला त्याची एक्झामिनेशन असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम मार्क जे आणायचे आपल्याला UR OBC EWS ला 50% मार्क आणायचे आहे. ST SC साठी 45% इथं मार्क आणायचे आहे. PW साठी इथं गव्हर्नमेंट गाईडलाईनच्या हिशोबात इथं करणार आहे त्यांची सिलेक्शन. नंतर आपलं असणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, स्किल टेस्ट असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे ITI वाल्यांसाठी, डिप्लोमावाल्यांसाठी. ओके, टायपिंग वाल्यासाठी टायपिंग टेस्ट पण होणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीमध्ये सूट असणार आहे. बेसिकली SC ST कॅटेगरीला 5 वर्ष सूट असणार आहे. PWD 40% पाहिजे तर त्यांना 10 वर्षाची सूट भेटणार आहे याच्यामध्ये. आणि OBC NCL 3 वर्षाची सूट असणार आहे. PWD जनरल कॅटेगरीसाठी 10 वर्षाची सूट. PWD SC ST कॅटेगरी 15 वर्षाची सूट असणार आहे. याच्यामध्ये PWD OBC साठी 13 वर्षाची सूट असणार आहे. ओके, याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आपल्याला सगळ्या प्रकारे सूट वगैरे बघायला मिळतात. त्याच्यानंतर मित्रांनो आता बेसिक पे असणार आहे आपल्याला. अदर HR असणार आहे, DRA असणार आहे, अलाउन्स असणार आहे, मेडिकल फॅसिलिटी, ग्रुप परफॉर्मन्स असणार आहे, PF असणार आहे, त्यानंतर ग्रुप इन्शुरन्स असणार आहे, टर्म इन्शुरन्स असणार आहे. सगळी फॅसिलिटी तुम्हाला कंपनीकडून भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला MECL मार्फत आपण इथं परमनंट असणार आहोत. प्रमोशन पण आपल्याला भेटणार आहे. प्रमोशनसाठी मित्रांनो तुम्हाला इथं मिनिमम आपल्याला इथं 1 इयर आपण काम केल्यानंतर आपले प्रमोशन आपले चालू होतील मित्रांनो. 1 वर्षानंतर प्रमोशन लिस्टमध्ये आपण येऊन जातो मित्रांनो, यादीमध्ये. ओके, याच्यामध्ये आपल्याला मेडिकल फिटनेस टेस्ट होणार आहे मित्रांनो. मेडिकल आपली चेकिंग होणार आहे.
जनरल इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं क्वालिफिकेशन वगैरे जे आपल्याला कंप्लीटेड पाहिजे आपल्याला 20/5/2025 पर्यंत, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. आपल्या रायटिंग टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, स्किल टेस्ट हे सगळं स्टेप बाय स्टेप आपल्याला क्वालिफाय करत जायचं, तरच आपले लास्ट इथं सिलेक्शन असणार आहे. सगळं काही डिटेल त्यांनी इथं दिलेलं आहे त्या शॉर्ट याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये तुम्हाला आता ॲप्लिकेशन पेमेंट फीज असणार आहे ₹500 असणार आहे ओबीसी, ईडब्ल्यूएस, जनरल कॅटेगरीसाठी. ओके. तर एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी, सर्व्हिसमॅन आणि आपले ह्युमन कॅन्डिडेटला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. आपल्याला बँकचं नाव दिलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत, अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड दिलेला आहे ब्रँच ऑफ नागपूरचा. त्याच्यावर आपल्याला पैसे आपल्याला पे करायचे आहे ₹500. ओके. अशा पद्धतीने जर माहिती वगैरे दिलेली आहे, तरच आपण इथं फायनल आपण याच्यामध्ये फॉर्म आपला सबमिट होणार आहे मित्रांनो, फी पे झाल्यानंतर. ओके. ड्युटीज वगैरे चांगली असते मित्रांनो, ईमेल मार्फत चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. तर आपण अप्लाय करायचं, सर अप्लाय आपण करून घ्यायचं लवकरात लवकर. गाईडलाईन वगैरे दिलेली आहे, संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ऑटो अप्लाय करण्यासाठी आपल्याला एमएसएलच्या वेबसाईटवरून अप्लाय करून घ्यायचं आहे. 14 जून 2025 पासून 5 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन फॉर्म ऍक्सेप्टेबल असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर कोणतेही फॉर्म इथे घेतले जाणार नाही. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके. त्यासाठी डॉक्युमेंटेशन आपल्याला लागणार आहे मित्रांनो. आपल्याला डॉक्युमेंटचं पीडीएफ फॉर्मॅट डॉक्युमेंट लागणार आहे. 500 केबीची साईज असणार पीडीएफ फॉर्मॅट. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पीडब्ल्यूडी सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन, एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेशन, आयटीआय सर्टिफिकेशन, 10th क्लास सर्टिफिकेशन, मार्कशीट, 12th क्लास सर्टिफिकेशन आणि मार्कशीट, आयटीआयचे सर्टिफिकेशन आणि मार्कशीट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन आणि व्हॅलिड आपले जे प्रूफ असेल त्याचे सर्टिफिकेशन पीडीएफ फॉर्मॅटमध्ये 500 केबी सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. ओके. ते इम्पॉर्टंट तिथे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला चेक करून टाकायचा आहे. बेसिकली तुम्हाला इथून सगळी जे जनरेट होणार आहे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल मार्फत तुम्हाला इथं संपूर्ण माहिती इथं भेटणार आहे मित्रांनो. ओके. रजिस्ट्रेशन करण्यासाठी याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिलेले आहे. इम्पॉर्टंट आपल्याला क्रायटेरिया दिलेला आहे. 20/5/2025 पर्यंत आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. अप्लाय करण्यासाठी आपल्याला 14 जून 2025 पासून 5 जुलै 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचे. सगळी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ज्यांना कोणाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, भरता येत नसेल, तर मी तुमचा फॉर्म भरून देईन तुम्हाला. तुम्ही मला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी यापैकी मला मेसेज करू शकता कोणत्याही आयडीवर. तर तुम्हाला तुमचा फॉर्म मी सबमिट करून देईन इथं. ओके. त्यासाठी तिथं त्याची लिंक मी 4 इंचच्या लिंक, सोशल मीडियाच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. तिथून जॉईन होऊन जायचं आपल्या टेलिग्राम चॅनलला. पीडीएफ फाईल पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करायला मिळेल मित्रांनो. ओके. तिथून डाउनलोड करून घ्यायची आणि तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर मला मेसेज करा कळवावी. आणि जास्तीत जास्त मित्रवर्गांना शेअर करा हा व्हिडिओला, आपल्या जवळपासच्या मित्रप्रियांना. ओके. आणि ज्या चॅनलला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. चॅनलला सबस्क्राईब. त्याच्यानंतर आपण असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.